अति साफसफाई घरात स्पेशली बाहेर जाताना जर नवरा करत असेल नेहमीच, तर काय करावे? रोल रिव्हर्सल करा. नाही म्हणजे माझ्याकडे उलटी परिस्थिती आहे, मी पसारा करतो, मला बायको रागवत असते, गावी जायचं. हा तुमचा आहे का? तुम्ही साफसफाई प्रेमी आहेत का? मग तुम्ही असं व्हॉलेंटिअरिंग ऑर्गनायझेशन मध्ये वगैरे जर हे केलं तर हे जे आहे म्हणजे मॅडमला थोडस जरा त्यातल्या त्यात रिलीफ मिळू शकतं. रिलीफ आहे, पण उशीर होत असेल तरी आम्ही उसत असतो काहीतरी करत. तुम्ही हेल्प करता का? हेल्प तर करतोच, पण अति प्रमाणात. अच्छा काय अच्छा. करायचं? सर काय असते ते? फॉर एव्हर 21 म्हणले मला ते कळायला आम्हाला 5 मिनिट लागले. बघा मॅडम, तुम्ही जरी बाहेर न आला असला तरी आम्ही इथंच नाही होतो. आलं म्हणजे हा गॉट इट. हा ओके ओके. हा नाही मला घरी आहे अनुभव. ह्याला नातेवाईक म्हणत नाहीत का? नातेवाईक म्हणत नाहीत का ह्यांना हे असं? नाही आता निघताना घरातून माझ्यावरती एवढी चिडचिड झाली. अच्छा अच्छा. उशीर झालाय, 7 वाजताचा शो आहे आणि हे मग खाली आम्ही पार्किंगला गेलो आणि मग तिथे 10 मिनिटं कार क्लिनिंग, मी पर्स घेऊन साईडला उभी होते. नाही मग इथं घराच्या बाहेर झालं म्हणजे टेक्निकली. घरात आणि कार सुद्धा म्हणजे cleaning अच्छा, अच्छा. आम्हाला अगदी मॅडम, मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, ठेविले आनंद ते तैशीची राहावे. एवढंच मॅडम खरं सांगतो, माग स्पिरिच्युअलिटी आहे. मला शो नंतर जर का लगेच जर कनेक्ट करायचं असेल, सोलो ट्रॅव्हल बघा, त्यांनी काही गायडन्स वगैरे काही देऊ शकतो. हा सरांना जेव्हा तसं मनात येईल तेव्हा तुम्ही थोडस वॉक घेऊन येता की काय ही एक आहे, हे राहिलं माझ्याकडून, हे तू घे आता. काय आहे? इर्षाद म्हणा. आता हे जे लिहिलंय, इतना आसान नहीं है ज्ञान प्राप्त करना, शादी करनी पड़ती है. रामदास साठी आहे का ती? नाही पण म्हणजे शादी करनी पडती है असं म्हणजे एकतर ह्याच्यात यमक नाहीये. मॅडम यमक नाहीये, कळायला लागले तुम्हाला ह्याच्यामध्ये किती? हे तुम्ही लिहिलंय का? तुम्ही लिहिलंय का? नाही त्यांनी व्याकरणातल्या चुका काढल्या, लोकांच्या व्याकरणातल्या चुका काढल्या. तुम्हाला किती 20 इयर्स झाले ना आता? नाही 21. 21 म्हणलं. अरे नाही मी तुम्हाला लग्नाचे इयर्स विचारतो, ते पण नाही सांगायचे. अच्छा मॅडम अॅनिव्हर्सरी लक्षात आहे ना सर? नाही डेट विचारू का मी? नाही नको असं नको व्हायला की शुद्ध शाकाहारी मध्ये गेलो घरी आलं की भांडणं झाले. सर आम्ही तुमच्या सोबत, तुमच्याही सोबत असं काही नाही. कुठपर्यंत डायरेक्ट ऐका ना मॅडम, आता डायरेक्ट धमकी मॅडम. काय इतना आसान नाहीये. मला 2 वेळेस वाचावं लागायला लागलं, कारण हे लक्षातच येणं झालं की ज्ञान प्राप्त करणं कशा प्रकारचं ज्ञान. सगळं. अच्छा काय ज्ञान तुम्ही काही शेअर करू इच्छिता? तुमचे काही ज्ञान चक्षु वगैरे काही खुललेत का? हा मॅडम कसं आहे मराठी कसं आहे? छान आहे का मॅडम? हा व्याकरण म्हणजे तुमचं काही हे कसं आहे लग्नाच्या ह्याच्यावरती तुमचे काही विचार काही? नाही मला थोडस साफसफाई करायची सवय लागली. ज्ञानप्राप्ती हा नाही चालू आहे, 2च वर्ष झालेत, अजून आहे, अजून काय म्हणतात ते, इन प्रोसेस. वर्क इन प्रोग्रेस. आधी काय म्हणजे बेडरूमच्या दिवाणावर बसून मी खात बीत होतो, आता ते बंद झालंय. आधी सगळा कचरा वगैरे उचलून ठेवायची काही सवय नव्हती. कप मी असं फरशीवर ठेवायचो सोफ्याला बाजूला. आता ते दिसला तर असं खाली नुसतं ठेवला तर मला धडकी भरती. उचलून मी आता ते सिंक मध्ये ठेवायला लागलोय. हा तेच ते इन ट्रेनिंग नाव असं जस्ट 2 इयर्स इन ट्रेनिंग. तिथं प्रोफेशन मोठं असतंय. आजकाल तर नोटीस पिरियड पण चालू आहे. हा लगेच. सॉरी डार्क झालं ना थोडस.
ते 2 झाले. हे मला दे, तिसरं घे. हे उखाणा घेतल्यासारखंच वाटायला लागलं मला. अरे मॅडम तुम्ही direct असं म्हणजे मी मूळ पत्रिकाच दिली माहिती का तुम्हाला, ह्या लेवलवरती आलाय आता. भाई काय आहे हे, म्हणजे सगळे दुनिया गई तेल लेने मैं तो हर पल खुश रहूंगी. कधी होईल हे कधी होईल का? हे म्हणजे काय कधी होईल म्हणजे ह्याचा हे अर्थ कोणी काय? लिहिलंय काय सांगू इच्छित आहे? नाही नको नाव टाकायला सांगितलं नाहीत ना आपण. नाही म्हणजे आपल्याला कळत. मतदान आपण असं फक्त मतदान हा, करून घेतलं. कधी होईल म्हणजे हे काय कधी होईल? कधी होणार असं? अच्छा. ही गोष्ट कधी होईल असं ना ते. मॅडम तुम्हाला कळायला लागले हे जे सगळ्यांनी लिहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला कळायला लागले की म्हणजे टेन्स टुवर्ड स्पिरिच्युअलिटी. तुम्ही ऑलरेडी त्या लेवलला पोहोचलेले आहेत. त्या आता 7 चक्रानंतर मी त्यांचंच भजन गाणार आहे माहिती का, की हे काय 7 चक्रण काय करतात तुम्ही मॅडम? इलॉन मस्क चाललाच आहे ना मंगळावर. मी पहिलं बसणार त्याच्यात. अच्छा. अरे हाफ तिकीट असलं तर मला येते. हा इच्छा आहे आमची. लेडीजला कन्सेशन आहे. हा. मॅडम इलॉन मस्क स्पेस मध्ये म्हणायला लागले तर लाल परी नाहीये मॅडम, असं करू नका तुम्ही डायरेक्ट, म्हणजे फ्री तिकीट आहे लाल परी मध्ये राव. भारी मॅडम. हे एक घेतो मी आता. नाही हेच तेल लेणे वगैरे मग नातेवाईक जावे म्हणून. नाही नातेवाईक जावे तेल घ्यायला. नाही मी तुम्ही एवढं हे जे ऑडियन्स जे म्हणतात ऑडियन्स जे आहे ना की स्वतःवरतीच घ्यायला लागलेत की माझं नाही मी असं फिरणार होतो पण मला माहित नव्हतं की तुम्ही स्वतःवरतीच असं ओढून घेतात की नाही. तिथे एक लिहिले नॉट ऑल काय लिहिले, नॉट नाही, ऑल हू आपला चष्मा- वॉन्डर आर लॉस्ट. हा हे इंटरेस्टिंग आहे बरं का. हे इंटरेस्टिंग आहे. इंजिनिअरिंग खरंच करू की नाही, जेई ऍस्पिरंट आहे. करून बघा, मग करून झाल्यावर कळलं तर मला नाही करून झाल्यानंतर हे कळेल की काय करायचंय. हा करा. हा नाही आय एम फॉर इट. एकदम फिअर्सली असं डिपेंड करावं लागलं. गेट दॅट. इन्सेप्शन वाचायचंय का तुम्हाला? नाही द्या जेई देऊन बघा, जे काय असतील ते बघा, कुठेतरी होईल. गुड थिंग टू डू. आता मला साधारण अंदाज यायला लागला क्वेश्चन कोणी दिलाय. आता मला कळायला लागलं की शुद्ध शाकाहारीचं 16+ नाही 18+ टाकायला पाहिजे. डायरेक्ट जेई ऍस्पिरंट. इन्सेप्शन. मिसेसला खरं न सांगता कसं कळू द्यायचं की मी जे म्हणत आहे तेच खरं आहे. ते आपण विनयला विचारू, शोधा. म्हणजे हे जे इन्सेप्शन केलंय तुम्ही, मिसेसला खरं न सांगता, दुसऱ्यांदा वाचायची इच्छा झाली होती. मिसेसला खरं न सांगता कसं कळू द्यायचं की मी जे म्हणत आहे तेच खरं आहे. हे तुम्ही लिहिलेलं आहे वाटतं. मॅडमनं तुमच्याकडनं लिहून घेतलेलं आहे. तुम्ही क्वेश्चन कम्प्लीट केला तुम्ही म्हणून. नाही ह्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह पण आहे वाटतं. मला इन्सेप्शनच व्हायला लागले भाई. ते नक्की आता म्हणजे डॉक्टरांना दाखवायला लागलं. नाही मॅडम इन्सेप्शन मूवी जाऊ द्या. नाही आपण 4 दिवसात नाही हे जरा म्हणजे हा खरं न सांगता. हा पर्सनली त्यांना रिलेट करायला. नाही सर सांगायला लागले ते एक्झाम्पल. हा समजा एरवी सगळा छान दिसणारा ड्रेसअप आहे. ड्रेस छानच दिसतो. पण एखाद्या दिवशी ड्रेस छान दिसत नाही आणि बायको विचारते तू कशी दिसते या ड्रेसवर. ओ अच्छा. आणि तिला माहितीये की माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच समजतात तिला. की म्हणजे मी माझ्या चेहऱ्यावर यू वॉन्ट टू ट्राय डिसेप्शन. नाही तुम्हाला पर्सनली म्हणत नाही मी, तुम्ही क्वेश्चन एक्सप्लेन केला. तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन ते तुम्ही चुकीचं आणत नाही, खरं एक्सप्रेशन येतं. पण त्याचा तिला राग येतो. राग येतो. आता तुम्हाला ते खरं सांगायचं नाहीये तुमच्या
तिच्या मनात आहे की नाही बरोबर हा. दिसत नाहीये हा. प्रॉब्लेम आहे, पण तिला असं दाखवून द्यायचंय, खरं सांगायचं नाही की हा प्रॉब्लेम आहे, सांगायचं की तू छान दिसतेस. अच्छा अच्छा ते अच्छा. चेहऱ्यावर दिसू द्यायचं नाही. हा काय कसं म्हणजे काय काय करता येईल त्याच्यापेक्षा एक छान गजरा द्यायचा. ओ मॅडम घरात राहतो ना आपण, हेच तर प्रॉब्लेम आहे गजरा आणून द्यायचा ना. आणि मग स्वस्तिक प्रत्येक ह्याच्यामध्ये गॅलरीमध्ये नसते मॅडम. तुम्ही असं गार्डनिंग वगैरे काही करतात का? आहे भरपूर मोठी बाग आहे. अरे वा, त्याच्यामुळं तुम्ही अरे इकडे त्याच्यामुळे फर्स्ट थॉट आला होतो. रागवलं की इकडे लगेच ह्यांनी हा. गजरा तयारच असते. नाईस गुड होलसम सोल्युशन. हे घे चांगली गजरा. गोष्ट. किंवा मग आय कॉन्टॅक्ट न करता सांगायचं. नाही, म्हणजे- ते खोटं बोलल्याचं कळतं, आय कॉन्टॅक्ट नाही केलं. मग आय कॉन्टॅक्ट डोळे वटारून सांगायचं. ओनली टू एक्स्ट्रीम्स. त्याचा काही साईड इफेक्ट झाला तर तुम्हाला येऊन भेटायचं. नाही म्हणूनच आम्ही नाही सांगितलं नाही होतं की शो हे नंतर काही नाही. उपयोगात आणण्यासारखं हा काहीच उपयोगात आणायचं नाही. फॉलो करायचं नाही. हा फॉलो करायचं नाही. नाही आम्हाला फॉलो करा इंस्टाग्रामला. सोल्युशन फॉलो करू नका. परत कधी काय शो का शोची डेट का? काय किती इन्सेप्शन आहे या. ना त्याला मॅडम करता कर्म क्रियापद काहीच नाही माहिती का? मॅडम किती हे बघा, परत कधी करता कर्म किती व्याकरण खराब झालंय माहिती का लेकरांचं. हे फारच म्हणजे परत कधी म्हणजे ओपन एंडेड झाला क्वेश्चन. फारच ओपन इंटरव्ह्यू याच्यावर सुद्धा विचारत नसेल माहिती का, हा. की परत कधी म्हणून असं भारी आहे. नेक्स्ट मंथला होईल शुद्ध शाकाहारीचा शो. एक मी आपलं त्याच्यावर सोसायटीचा वॉचमन पळून गेला भाई. ह्याच्यावर तुला तुझं पर्सनल एक्सपिरियन्स. नाही पळून गेले म्हणजे काय काय झालं आज? ते कळलं असेल. त्यांनी शोला येणार ते कळलं असेल म्हणून. नाही पळून एवढं तुम्ही पळून गेले म्हणजे असं तुम्ही काय केलं आता मला हे जाणून घ्यायचंय की. पुढे लिहिलं नाहीये रिकामी जागा. ती तुम्ही भरा आता. ओके पळून गेले तर निबंध लिहायचा की? पळून गेला. कशामुळे पळून गेला? तुमचं माय गेटचे नोटिफिकेशन जास्त आले का त्याच्यात? का तुम्ही काही स्विगीवरती असं रात्री 1:30 वाजता ऑर्डर केलं आणि त्याची झोप मोड झाली त्या रजिस्टर वरती? हा झोप मोड होती मग त्रास झाल्यासारखं होतं. नाईट शिफ्ट म्हणजे night झोप मोड. shift ला. नाईट शिफ्ट मध्ये झोपायचं असते. भया मध्यमवर्गीय त्याने बिचार मध्यमवर्गीय नाही, मग त्याने एकात एक 2 काम करायला लागले, काय हरकत आहे का? झोप घेणं आणि काम करणं हा. एकत्र व्हायला लागलं. माणसाची बॉडीच रात्री झोपण्यासाठी तयार झालेली आहे, मग ते हो का नाही मॅडम? मल्टीटास्किंग करायला लागलाय त्याने बिचार. नाही साहजिक आहे, त्यांच्या सोसायटीतला मॅडम गेल्या म्हणजे जीवन माहिती का तो काय असते. सॉरी नाही प्लीज डोंट गेट ऑफेंड. मी सोसायटीत राहतच नाही. जाऊन भेटून यायचं का? मॅडम चांगलं वाटलं. खतरनाक. हा हे इंटरेस्टिंग आहे. हे आपण कधी केलेलं नाही पण इंटरेस्टिंग आहे. जिम मधली मुलं घाणेरडी गाणी लावतात. हे जे त्यांनी व्यक्त झालेत ना, म्हणजे माझ्याकडे बघून तर मला जिमचा एक्सपिरियन्स नाही हे कळालं असं तुम्हाला. नाही मला काय मॅडम, मला ह्या लिहिणाऱ्यांचं कौतुक करायचंय. उद्गारवाचक चिन्ह लिहिले हो का? त्यांनी तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह लिहिले. आम्हाला तुम्हाला घाबरायला लागले. घाणेरडी गाणी लावतात म्हणजे या भोजपुरी गाणे वगैरे असं काही चालू आहेत युट्यूबचे ट्रेंडिंग मध्ये? नाही ऍड लावतात. ऍड हा
प्रीमियम नसतं ना, मग ते ऍडच जास्त 2-2 मिनिटं असं चांगले. पण जिम करणं मला चांगलं वाटते. शवासन वगैरे करावं माणसाला. शवासन हा तेवढंच योगा करावं मन असं जिम मध्ये नसतं श्वास. नसतं का? आता व्याकरणाबरोबर ते म्हणतो का मॅडम मी तिथं जाऊन शवासन केलं तरीच मला 4 जणांनी लाथा घातल्या माहिती का. आता कळालं मला माझं काय चुकलं होतं ते ट्रेडमिल वरती पळाल तुम्ही. मी तर असंच पळतो नॉर्मली, प्रॉब्लेम पासून पळतो. गुण लागला नाही त्याच्यावरतूनच पुढचा प्रश्न आहे आता हे. प्रॉब्लेम कसे तयार करायचे. मला वाटलं सोडवायचे. तयार करायचे प्रश्नचिन्ह हे हो का मॅडम. तुझा लग्न करून टाका सर. जे तुम्ही सर फारच हिंमत आहे बरं का सर तुमच्यामध्ये. म्हणजे तुम्ही डायरेक्ट मॅडमच्या समोर असं म्हणजे एक तर वॉक इन येऊन सरांनी हा हे तुम्ही आम्हाला सांगायला आलात का मॅडमला सांगायला. कपुली जबाब आहे हा. कपुली जबाब आहे मी. हा कॉर्पोरेट कन्सर्न आहे. काय माय मॅनेजर ऑलवेज डज काय पार्शलिटी विद इन टीम. एकतर कर्सिव्ह मध्ये हे अँड आय ऑलवेज फील सॅड अबाउट इट. जिरा टास्क ओपन ठेवा मॅडम. नुसते स्पिल ओव्हर टाका 2 स्प्रिंटला. दुसरं काही त्याला ऑप्शन नाही. हा मॅनेजर बनवून टाका. फेक सॅलरी स्लिप घ्या आणि कंपनी बदलून टाका. हा मॅनेजर नाही ठीक आहे. वी मॅनेजर ऑलवेज डज पार्शियलिटी विद इन द टीम. म्हणजे तुमच्या एकट्या सोबत करतं का. नाही क्रेडिटच देत नाहीत ना. हा क्रेडिट देतो. नाही पण मी तर काम सॅलरीसाठी करतो. नाही सगळेच जण करतात. सगळेच जण त्याच्यासाठी करतात. पण काही जण असतात ना 4 तारखेलाच मंथ एंड चालू होणार आहे. नाही अरेच्या श्रीमंत आहेत सगळे. ठीक आहे. ते मॅम म्हणलं मी सोसायटीत राहत नाही म्हणलं की त्यांचं तर आपल्याला आयडिया आलेली. मला तर मी म्हणलं एक जनरल हे कळालेलं आहे की आता